जय श्रीकृष्ण सर्वांना. आज आपण ज्ञानेश्वरीचे 6व्या अध्यायातील 245 श्लोक बघणार आहोत. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. कृष्णं वंदे जगद्गुरु. सुरू करूयात. मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू, तो वातीवरी पवनू गिवसिता न दिसे. मग चंद्र व सूर्य हे जे डाव्या व उजव्या नाकपुडीतून वाहणारे वायू असे मानले जातात, त्यांचा नाकापुढे वात उजळून शोध केला तरी कोठे पत्ता लागत नाही. बुद्धीची फुल्लिका विरे परिमळ घ्राणी उरे, तो ही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. बुद्धीची जाणीव बंद पडते व घ्राणेंद्रियाचा विषय जो परिमळ तो घ्राणेंद्रिय रूप होऊन राहतो आणि तोही कुंडलिनी बरोबर सुषुम्ना नाडीत प्रविष्ट होतो. तव वरिले कडोनी ढाळे चंद्रामृताचे तळे, कानवडोनी मिळे शक्तिमुखी. तेव्हा वरच्या बाजूने ढाळ किंवा उतार असल्यामुळे चंद्रामृताचे तळे कानवडे होऊन कुंडलिनी शक्तीच्या मुखात ते चंद्रामृत पडते. तेने नाळके रस भरे तो सर्वांगा माझी संचरे, जेथीचा तेथ उरे प्राणपणे पवने. तेथून त्या नळीत भरलेला रस सर्व अंगात पसरतो व प्राणवायूंच्या योगाने जेथला तेथे मुरतो. तातलिये मुसे मेन निघोनी जाय जैसे, मग कोंदली राहे रसे ओतलेनी. मेनाची मूस करून त्या मुसेत एखाद्या धातूचा उष्ण रस ओतला असता रसाच्या उष्णतेने मेन पातळ होऊन निघून जाते, पण त्या धातूच्या रसाला मुसेचा आकार येऊन जातो किंवा त्या मुसेच्या आकारात नुसता रसच भरून राहतो. तैसे पिंडाचेनी आकारे ते कळाची का अवसरे, वरी त्वचेचीनी पदरे पांगुरली असे. त्याचप्रमाणे या पिंडरूप शरीराच्या आकाराने अमृत कलाच जणू अवतरते व वरवर त्वचेचे वस्त्र पांघरलेले असते. जैसी आभाळाची बुद्धी करोनी राहे गभस्ती, मग फिटलिया दीप्ती धरून ये. ज्याप्रमाणे सूर्यापुढे ढगाचे आवरण आले असता त्याचे तेज झाकले जाते, पण ते आवरण निघून गेल्यावर त्या आपल्या तेजोमय प्रकाशाने प्रकाशित होतो. तैसा आहाचवरी कोरडा त्वचेचा लसे पातोडा, तो झडोनी झाय कोंडा जैसा होय. त्याप्रमाणे वरवर दिसणारा त्वचेचा पापुद्रा कोंड्यासारखा झडून जातो. मग काश्मीरीचे स्वयंभू का रत्न बीजा निघाले कोंभ, अवयव कांतीची भांब तैसी दिसे. मग स्वयंभू स्फटिकाचे असावे किंवा रत्नाच्या बीजाचा कोंभ निघावा, अशा प्रमाणे त्या योगाच्या शरीराच्या कांतीची झाक दिसते. ना तरी संध्या रागीचे रंग काढूनी वळिले ते अंग, की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले. किंवा मावळणाऱ्या सूर्याचे रंग काढून योगाचे शरीर बनविले आहे की काय, किंवा शुद्ध निर्मळ अंतर्ज्योतीचे म्हणजे चैतन्य प्रकाशाचे ते लिंग आहे की काय असे वाटते. कुंकमाचे भरीव सिद्ध रसाचे ओतीव, मग मज पाहता सावेव शांतीची ते. संपूर्ण भरीव केशराचेच किंवा सिद्ध केलेल्या पादराचे ओतलेले म्हणजे
हरगौरी सृष्टीतील किंवा मला तर वाटते की प्रत्यक्ष शांतीनेच ते शरीर धारण केले की काय. ते आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप की संतोष तरुचे रोप धावले जैसे. आनंदाच्या चित्रात भरलेला रंग होय किंवा ब्रह्मसुखाने भरलेले रूप होय किंवा संतोष वृक्षाचे लावलेले रोप होय. तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा नाना सारसी नलान मळा कोवळीकेचा. तो सोनचाफ्याची कळी होय किंवा अमृताचा पुतळा होय अथवा कोमळपणाच्या भरास आलेला मळा होय. हो का हो का जे शारदीयेचे नि ओले चंद्रबिंब पाल्हले का तेजसी मूर्त बैसले आसनावरी. योगाचे शरीर म्हणजे शरद ऋतूतील पौर्णिमेच्या थंडाव्याने विकसित झालेले जणू चंद्रबिंबच होय किंवा मूर्तिमंत चंद्राचे तेजच आसनावर बसलेले आहे. तैसे शरीर होय जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये मग देहाकृती बिहे कृतांतगा. जेव्हा कुंडलिनी चंद्रामृत पिते तेव्हा योग्याचे शरीर याप्रमाणे होते. त्या देहाच्या आकृतीला यमही भितो. वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गाठी विघडे लोपली उघडे बाळदशा. वार्धक्य मागे फिरते. योग्याच्या शरीराला जरा प्राप्त होत नाही. तारुण्यही राहत नाही व पूर्वीची गेलेली बाळदशा प्रगट होते. बाल्यदशेतील शरीराप्रमाणे योग्याचे शरीर अति कोमल असते. वयसा तरी एतुले वरी एरवी बाळाचा बळार्थ करी धैर्याची थोरी निरूपम. वयाच्या दृष्टीने योग्याचे शरीर बालस्वरूप असले तरी बलाच्या दृष्टीने ते मूर्तिमंत बलरूपच असते. त्याच्या धैर्याला उपमा नसते. कनक द्रुमाच्या पालवी रत्न कलिका नित्य नवी नखे तैसी भरवी नवी निघती. सुवर्ण वृक्षाच्या पानावर रत्नांची नित्य नवी कळी यावी त्याप्रमाणे त्या योग्याला उत्तम नवी नखे येतात. कनकद्रुमाच्या पालवी रत्न कलिका नित्य नवी नखे तैसी बरवी नित्य निघती. दातही आन होती परी अपाडे साने जती जैसी दुबाही बैसे पाती हिरे यांची. दातही नवेच येतात पण त्यांच्या बारीकपणाशी कोणाच्या दातांच्या बारीकपणाची तुलना करता येणार नाही. इतके ते लहान असतात जणू काय दोन्ही बाजूच्या हिऱ्यांच्या पंक्ती बसविल्या आहेत. मानी कुलियांचिया कनिया सावियाची अनुप्रमानिया तैसी या सर्वांगी उधवती आनिया रोमांचिया. अनुसमान मानिकांच्या कळ्या म्हणजे अत्यंत लहान तुकडे असावे तसे त्या योग्याच्या शरीरावर रोमांची सूक्ष्मे अग्रे निघतात. कर चरण तळे जैसी का रातोत्पले पाखाळी व होती डोळे काय सांगो. हातापायांचे तळवे तर तांबड्या कमळाप्रमाणे असतात. डोळे तर काय सांगू अत्यंत तेजस्वी होतात. निडाराचे नि कोंदाटे मोतिये नावरती संपुटे मग शिवनी जैसे उतटे शुक्ती पल्लवांची. पूर्ण वाढ झाली म्हणजे मोती शिंपल्यांच्या पुडात सामावत नाहीत. मग त्या शिंपल्यांच्या पुंडातील शिवण उलते.
निडाराचे कोंदाटे मोतिये नावर्ती संपुटे मग शिवनी जैसी उतटे शुक्ली पल्लवांची तैसी पतियांची कवळिये न समाये दिठी आकळोनी निघो पाहे आधी इलीची परी होये गगना कवळिती. त्याचप्रमाणे योग्यांची दृष्टी ही दोन पापण्यांच्या मिठीत मावेनाशी होते. ती व्यापक होऊन आवेशाने बाहेर निघू पाहते. ती पूर्वीचीच दृष्टी असते, पण ती आकाशालाही कळू पाहते. आईके देह होय सोनियाचे परी लाघव घे वायूचे जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही. अर्जुना ऐक, देह सुवर्णमय कांतीचा होतो, पण वायूप्रमाणे हलका असतो. कारण देहाच्या जडपणाला कारण असणारे पृथ्वी आणि आप या भूतांचे अंश त्या शरीरात नसतात. मग समुद्रा पहिलीकडील देखे स्वर्गीचा आलोच ऐके मनोगत ओळखे मुंगियेचे. मग तो योगी पलीकडील पाहू शकतो, स्वर्गातील शब्द ऐकू शकतो व मुंगीचे मनोगत देखील तो ओळखतो. पवनाचा वारिका वळघे चाले तरी उदकी पाऊल न लागे येणे येणे प्रसंगे येती बहुधा सिद्धी. वायूच्या डोक्यावर तो स्वार होतो, म्हणजे वाऱ्यासारखी त्याची गती असते. समुद्रावर तो चालतो, पण पायाला पाणी लागत नाही. अशा प्रकारे अनेक सिद्धी योग्याला प्राप्त होतात. आईके प्राणाचा हात धरुनी गगनाची पावटी करुनी मध्यमेचे दादराहुनी हृदया आली. प्राणाचा हात धरून व आकाशाची पायरी करून सुषुम्नेच्या जिन्याने ती कुंडलिनी हृदयाच्या ठिकाणी येते. ते कुंडलिनी जगदंबा ते जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्वबीजाची या कोंभा सावली केली. ती कुंडलिनी जगदंबा म्हणजे जगाची माता आहे. चैतन्य रूपी सार्वभौमाची ऐश्वर्य रूप शोभा आहे, जिने जगदरूपी बीजाच्या अंकुरावर सावली केली. जे शून्यलिंगाची पिंडी जे परमात्मया शिवाची करंडी जे प्रणवाची उघडी जन्मभूमी. जी शून्यमय अशा निर्विकल्प लिंगाची पिंडी होय, जी परमात्मा शिवाची संबळी होय व जी ओंकाराची जन्मभूमी होय. हे असो ते कुंडलिनी बाळी हृदयात आली तव अनाहताची बोली चावळे ते. असो ही कुंडलिनी बाळी हृदयाच्या ठिकाणी आली असता तेथे ती अनाहताची बोली बोलू लागते. शक्तीचिया अंगा लागले बुद्धीचे चैतन्य होते झाले ते तेने ऐकिले अळूमाळ. बुद्धी कुंडलिनी शक्तीच्या अंगाला लागली असता ती चैतन्य स्वरूप होते व ती नाद सहज ऐकते. घोषाच्या कुंडी नादचित्रांची रूपडी प्रणवाची या मूडी रेखिली ऐसी. तेथे नादाचे कुंडच असते, म्हणजे सारखा घोषच होत असतो, पण त्यात 10 प्रकारचे नाद असतात आणि ते प्रणवाच्या आकारात जशा रेषा असतात तसे ते दशनाद नादमय घोषात असतात. हेची कल्पावे तरी जाणिजे परी कल्पिते कैचे आणिजे तरी नेनो काय गाजे तिये ठाई. पण त्यांची कल्पना केली तर जाणता येते, पण तेथे कल्पना करणारा कोण आणायचा, तरी कसा घोष होतो हे सांगता येत नाही. विसरोनी गेलो अर्जुना जव नाश नाही पवना तव वाचा आथी गगना मनवुनी घुमे. पण अर्जुना सांगावयाचे राहिले ते हे की जोपर्यंत प्राणवायूचा लय होत नाही तोपर्यंत आकाशात शब्द होतो, म्हणजे
नाद तेथे राहतो. तया अनाहताचे मेघे आकाश दुमदुमो लागे, तव ब्रह्मस्थानीचे बेगे सहज फिटे. या अनाहत नादातील 10व्या मेघाक्य नादाने आकाश दुमदुमून जाते व ब्रह्मस्थानाचा मार्ग मोकळा होतो. आईके कमळ गर्भाकारे जे महद आकाश दुसरे, जेथ चैतन्ये आधातुरे होऊन असिजे. अर्जुना ऐक, जे कमळाच्या गर्भाच्या आकाराचे आहे व जे दुसरे महाकाशच म्हणता येते, असे जे हृदयाकाश, तेथे शक्तीची ऐक्य पावण्याकरिता चैतन्य हे उत्कंठितच असते. बुद्धीचेनी शाके हात बोने निके, द्वैत तेथ न देखे तैसे द्वैत तेथ न देखे तैसे केले. बुद्धीच्या शाखेसह शिदोरीचा उत्तम नैवेद्य अर्पण करून तेथे द्वैताचा मागमूसही दिसणार नाही असे करून टाकते. निज कांती हरविली मग प्राणची केवळ झाली, ते वेळी कैसी गमली म्हणावी पा. आपले तेज समर्पण करून ती कुंडलिनी शक्ती केवळ प्राणस्वरूप होऊन राहते, तेव्हा ती कशी दिसते असे म्हणता येईल ते सांगतो. हो का जे पवनाची पुतळी पांघुरली होती सोनेसळी, ते फेडून या वेगळी ठेविली तिया. एखाद्या वायूच्या केलेल्या बाहुलीला सोन्यासारख्या पितांबर पांघरावा व तो सोडून मग तिला वेगळे करून ठेवावे. ना तरी वायूचेनी अंगे झगटली, दीपांची दृष्टी निमटली, का लखलखोनी हरपली वीज गगनी. किंवा वायूची झुळूक लागून दिव्यांची ज्योती विझली जावी, अथवा आकाशात वीज चमकून एकदम आकाशातच नाहीशी व्हावी. तैसी हृदय कमळे वेरी, दिसे जैसी सोनियाची सरी, ना तरी प्रकाश झळाची झरी वाहत आली. त्याप्रमाणे हृदय कमलावर ती सोन्याच्या सरीसारखी दिसते, किंवा प्रकाश रूप जळाचा थोडासा झरा वाहत असावा. मग ते हृदयभूमी पोकळे जिराली का एक वेळे, तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी. मग तो हृदयरूपी भूमीच्या पोकळीत एकदाचा जिरावा, त्याप्रमाणे शक्तीचे रूप शक्तीतच मावळते. तेव्हा तरी शक्तीची म्हणजे एरवी तो प्राण केवळ जाणिजे, आता नादबिंदू नेनिजे कळा ज्योती. तेव्हा तरी ती शक्तीच म्हटली जाते, एरवी ती प्राणरूपाने जाणली जाते. या ठिकाणी नाद कळा ज्योती हा प्रकार किंवा भेद काही एक राहत नाही. मनाचा हनमार का पवनाचा आधार, ध्यानाचा आदर नाही परी. मन मारावे लागत नाही, वायूचा आधार घ्यावा लागत नाही, किंवा ध्यानाचाही आदर राहत नाही, म्हणजे ध्यान करावे लागत नाही. हे कल्पना घे सांडी, जे नाही ये परवडी, हे महाभूतांची पुडी आटनी देखा. एक कल्पना करायची किंवा एखादी कल्पना सोडायची, हाही प्रकार या स्थितीत होत नसतो. ही स्थिती म्हणजे पंचमहाभूतांची स्पष्ट आटणी किंवा लय होय. याला लय योग म्हणतात. पिंडे पिंडांचा ग्रास, तो हा नाथ कथेतीस दंश, परी दाऊनी गेला उद्देश श्री महाविष्णू. पिंडाने म्हणजे चैतन्यमय देहाकृतीने, पिंडाचा म्हणजे पंचभौतिक देहकृतीचा, ग्रास म्हणजे नाश करण्याचा हा नाथ संप्रदाय जो अद्वैत दृष्टीचा अनुभव घेण्याचा मार्ग आहे, त्याचा भगवंतांनी हेतुपूर्वक थोडा उल्लेख केला. तया ध्वनियाचे केने सोडूनी, यथार्थाची घडी झाडूनी, उपलविली म्या जाणूनी ग्राहिक श्रोते.
त्याच उल्लेखरूपी मोलाची घडी तुम्हा संतासारखे गिराईक पाहून मी संपूर्ण उकलून दाखविली आहे. ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे, तेथ देहाचे रूप हरपे, मग तो डोळ्या माझी लपे जगाची या. अर्जुना, ऐक. जेव्हा शक्तीचे तेज नाहीसे होते, तेव्हा मग देहाचे पाच भौतिक स्थूल रूपही राहत नाही. एरवी अधिलाची ऐसे सावयव तरी दिसे, परी वायूचे जैसे वळिले होय. मग तो योगी जगाच्या डोळ्यांमध्ये लोपू शकतो, म्हणजे तो असून देखील लोकांच्या डोळ्यांना दिसत नाही. ना तरी कर्दळीचा गाभा, बुंधी सांडोनी उभा, का अवयवाची नभा, उदयाला तो एरवी पूर्वीप्रमाणेच त्याचे शरीर सावयव दिसते, पण जणू काय वायूचेच बनले आहे असे ते होते. तैसे होय शरीर, ते म्हणजे खेचर, हे पद होता चमत्कार पिंड जनी. किंवा केळीच्या गाभ्याचा भाग जसा वरील पापुद्रे निघाल्यानंतर उभा असावा किंवा आकाशालाच अवयव व्हावे, तसा तो योगी राहतो. देखे साधक निघोनी जाये, मागा पाऊलाची ओळ राहे, तेथे ठाई ठाई होय आणि आणि मादिक. त्याप्रमाणे योगाचे शरीर झाले असता योगी आकाशात संचार करीत असतो व हे पद त्याला प्राप्त झाले असता शरीरधारी जीवांना तो चमत्कार वाटतो. परी तेने काय काय आपण पया, अवधारी ऐसा धनंजया, लोप आधिभूत त्रया देहीच्या देही. अर्जुना, पहा, योगाचा अभ्यास करणारा साधक अभ्यास करीत पुढे निघून जातो, पण जाताना मागे मागे त्याच्या पावलांच्या चिन्हांची जी रांग लागते, तेथे ठिकठिकाणी आणि मादिक सिद्धी असतात. म्हणजे योगाच्या मागे आणि मादिक सिद्धी धावत राहतात. समाधी साधणाऱ्याने सिद्धीच्या नादी लागू नये, असा या चरणाचा अर्थ. पण या सिद्धीचे आपल्याला काय करायचे? पुढे ऐक. याप्रमाणे देहातील पृथ्वी, आप, तेज या तीन भूतांचा देहातच लय होतो. पृथ्वी ते आप विरवी, आपाते तेज जिरवी, तेजा ते पवन हरवी, हृदया माझी. पृथ्वी आपात विरते, आपाला तेज खाते, तेजाला हृदयामध्ये वायू खातो. पाठी आपण एकला उरे, परी शरीराचे नि अनुकारे, मग तोही निघे अंतरे, गगना मिळे. नंतर नुसता प्राणवायू राहतो, पण तो शरीराच्या आकाराचा होऊन राहतो. मग पुढे तोही आत आकाशात मिळविण्याकरिता जातो. ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये, मारुत ऐसे नाम होय, परी शक्ती पण हे आहे, जवन मिळे शिवी. तेव्हा कुंडलिनी हे नाव जाऊन त्या शक्तीला वायू हे नाव प्राप्त होते. पण जोपर्यंत ती शिवात मिळत नाही, तोपर्यंत तिचे शक्तीपण मात्र जात नाही. मग जालंधर सांडी, ककारात फोडी, गगनाची पाडी, पैठी होय. मग जालंधर बंद टाकून सुषुम्ना नाडीचे मुख फोडून आकाशाच्या बरोबरीची म्हणजे आकाशरूप होऊन जाते. ते ओंकाराची पाठी, पाय देत उठा उठी, पश्चंतीची पाऊठी मागा घाली. पुढे प्रणवाच्या पाठीवर पाय देऊन लगेच पश्चंती वाणीलाही मागे टाकते. येथे ओंकार अनुच्चारित होतो असा अर्थ. पुढे तन्मात्रा अर्धवरी, आकाशाच्या अंतरी, भरती गमे सागरी, सरिता जेवी. पुढे अर्धमात्रापर्यंत आकाशामध्ये राहून
ज्याप्रमाणे समुद्रात नदी पाण्याची भरती घेऊन वेगाने मिळू पाहते त्याप्रमाणे. आपण इथे थांबूया. 304 श्लोक पर्यंत झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊली की जय. नमस्कार ताई, आपण छान सांगितलं आणि वाचनही छान झालं. मला फक्त एवढं सांगायचं की आज आपण ज्या ओवी वाचल्यात ते काही म्हणजे माऊलींनी जे सांगितलंय ते 100% सत्य आहे असं मी का म्हणू शकतो इतक्या खात्रीने किंवा इतका आत्मविश्वास मला का आहे त्याविषयी. तर म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा आहे की नख जरी तुटलं तरी ते परत येतं. किंवा पातंजल योग दर्शन यांचं जे एक लेखक होऊन गेले आपल्याकडे सातारा नावाच्या शहरामध्ये. साताऱ्यामध्ये केशव कृष्णाजी कोलटकर नावाचे साधक होते. मी खरं उदाहरण सांगतोय तुम्हाला. आणि ते जेव्हा पतंजल योग दर्शनवर म्हणजे त्यांनी ते ग्रंथ लिहिला. ते ग्रंथ लिहित असताना ते स्वतः म्हणजे योगाचं ध्यान धारणा करत असत. त्यांनी स्वतः सांगितलेला हा अनुभव आहे. म्हणजे त्यांच्या पायाचा अंगठा पूर्ण तुटला होता आणि तोही वयाच्या 75व्या वर्षी. आणि 75व्या वर्षी पूर्ण अंगठा तुटून परत तो तसाच्या तसा उगवला. म्हणजे पहा. आणि त्यांचा जो काही ग्रंथ आहे म्हणजे मी तो प्रमाण ग्रंथ मानतो योगावरचा. तर त्या योगावरच्या ग्रंथामध्ये विभूतीपाद ना म्हणजे त्याच्यामध्ये वेगळे पाद म्हणजे वेगळे भाग आहेत. म्हणजे साधनापाद, समाधीपादे, साधनापादे, विभूतीपाद आणि कैवल्यपाद असा मुख्य भाग आहेत. तर विभूतीपाद या सूत्रामध्ये पतंजल मुनी काय सांगतात पहा. म्हणजे त्यातलं 18वं सूत्र काय सांगतं पहा की संस्कार साक्षात्कारण पूर्व ज्ञाती ज्ञानम. म्हणजे काय की ध्यानधारणेच्या योगाने पूर्वजन्मींचं ज्ञान होतं. म्हणजे बरोबर. किंवा प्रत्ययस्य परचित्त ज्ञानम म्हणजे दुसऱ्याच्या चित्तामध्ये काय चालू आहे हेही कळायला लागते योग्याला. आणि हे सांगताना म्हणजे त्या ग्रंथामध्ये हे सांगताना कसं म्हणजे प्रत्येक पावला म्हणजे प्रत्येक स्टेजमध्ये कसं कसं होतं इतकं सखोल विवरण केलेलं आहे. म्हणजे ते वैज्ञानिक आहे. म्हणजे हे कुठेही तुम्हाला असं वाटेल की हे काय आहे असं. पण मी हे जे सांगतात माऊली ते 100% अनुभवजन्य ज्ञान आहे. आणि हे असंच्या असं होतं जसंच्या तसंच करता येतं. किंवा कायारूप संयात असं ते सूत्र आहे. किंवा चक्षु प्रकाश संयोग अंतर्धात म्हणजे चक्षुंनी दुसऱ्याच्या अंतरंगात जाऊन पाहता येतं. म्हणजे याचं अजून एक उदाहरण असं देतात की गोंदवले महाराज जे होते त्यांच्याकडे जेव्हा उत्सव चालायचा तेव्हा साधक आले की ते साधक रात्रीचे निजले की महाराज तिथे जाऊन प्रत्येक साधकांना पाहत. आता महाराजांना हा प्रश्न विचारला की तुम्ही काय पाहता म्हणजे साधक सगळे झोपलेले तुम्ही काय जाऊन पाहता. तर ते म्हणे की त्यांचा सूक्ष्म देह मी पाहतो. बरोबर. आणि त्या सूक्ष्म देहामधून ते कुठल्या वासनेपोटी माझ्याकडे आलेत हेही मला कळतं. बरोबर. आणि त्याच्यासाठी म्हणतात की म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात की झोपलेल्या माणसाला ओलांडू नये. बरोबर. का तर सूक्ष्म देह बाहेर येतो झोपेत असताना आणि त्याला ओलांडला आणि त्याचा संबंध तुटला तर तो सूक्ष्म देह परत देहात गेला नाही तर तो मनुष्य जागाच व्हायचा नाही परत. बरोबर. म्हणून असं म्हटलं जातं की झोपलेल्या माणसाला ओलांडू नये. बरोबर. तर म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की आपण जे काय आता वाचलं सर्व हे सत्य ज्ञान आहे. म्हणजे 100% सत्य आहे. म्हणजे मी इतक्या खात्रीने ते सांगू शकतो. आणि त्याच्यामध्ये माऊलींनी फार सुंदर प्रकारे वॉर्निंग म्हणजे काय त्याचं हे दिलंय की ह्या गोष्टी करत असताना म्हणजे अनेक सिद्धी तुमच्या वाट्याला येतील परंतु त्या सिद्धींच्या नादी लागायचं नाही अजिबात. म्हणजे त्या सिद्धी तुम्हाला मिळाल्या तरी त्या स्वीकारायच्या नाहीत. साधकांनी कधीही सिद्धी स्वीकारायच्या नसतात. साधकाचं अंतिम ध्येय काय आहे ध्येयावर लक्ष ठेवा असं मी आज सकाळी पण लिहिलं. ध्येय काय ईश्वर प्राप्ती आहे म्हणजे कैवल्य
आत्मज्ञान करून घेणं ही ईश्वर म्हणजे हे अंतिम ध्येय आहे. मध्ये मध्ये मिळालेले जे काही फायदे आहेत त्या फायद्यांच्या नादी लागलो साधक म्हणून किंवा सिद्धींच्या मागे लागलो तर म्हणजे परत पहिले पाढे 55 होतात. पहिले पाढे 55